विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द क्लेव्हर टर्टल ही एक स्टोरी पाहणार आहोत. त्याचप्रमाणे एक पझल सोडवण्याचा सराव करणार आहोत. सुरुवातीला आपण पझल सोडवूया. कंप्लीट, COMPLET, कंप्लीट. कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. द पझल, कोडे, कोडे पूर्ण करा. मेकिंग ए वर्ड, शब्द बनवून. ॲट ईच स्टेप, प्रत्येक पायरीवरती. ईच, EACH, ईच, ईच म्हणजे प्रत्येक. COMPLETE, कंप्लीट, कंप्लीट म्हणजे पूर्ण करा. वर्ड, वर्ड म्हणजे शब्द. पझल, PUZZLE, PUZZLE, पझल, पझल म्हणजे कोडे. आता हे कोडे कसं पूर्ण करायचंय ते आपण पाहूया. पहा, HE ही पहिल्यांदा दिलेलं आहे आपल्याला. आता शेवटचं अक्षर कोणतं आहे? ई. ई न सुरू होणारा शब्द पाहूया. ई, EAR, इयर, इयर म्हणजे कान. आता आर न सुरू होणारा शब्द आपण पाहूया. आर, REST, रेस्ट, रेस्ट म्हणजे विश्रांती. ही, इयर आणि रेस्ट असे 3 शब्द आपण तयार केले. आता पुढचं पझल, पुढचं कोड सोडवूया आपण. TOP, टॉप हा शब्द आपल्याला दिलेला आहे. TOP, टॉप, टॉप म्हणजे भोवरा किंवा वरचा भाग, त्याला आपण टॉप असं म्हणतो. आता टी न शेवट होणारा शब्द इथं लिहावा लागेल. इथं टी पाहिजे आपल्याला, इथं टी पाहिजे. इथं काय घ्यावं लागेल? ॲट, AT, ॲट शब्द तयार होतो. ॲट, ॲट म्हणजे विशिष्ट ठिकाणी. ॲट, TOP, टॉप. आता पहा, पी, पीचा शब्द होतोय बघा. POST, पोस्ट. बघा, ॲट, टॉप आणि पोस्ट असे 3 शब्द तयार झाले. आता आणखी पुढचं कोड सोडवूया. आता इथं BUSY, BG, BG हा शब्द शेवटी दिलाय, म्हणजे इथं आपल्याला बी पाहिजे. मग आता शेवटी बी असणारा 3 अक्षरी शब्द शोधायचा आहे. तो असेल MOB, मॉब. MOB, मॉब, मॉब म्हणजे जमाव. आता हे यम सुरुवातीला आहे, ते इथं शेवटी असलं पाहिजे, म्हणजे इथं यम. आता यम न शेवटी होणारा 2 अक्षरी शब्द कोणता आहे? एम, AMM, एम म्हणजे आहे. बघा, एम, मॉब, BG 3 शब्द तयार झालेले आहेत. आता शेवटचं जे कोड दिलेलं आहे, आणखी 2 कोडे आहेत, पझल्स आहेत. त्यातलं हे कोड पाहूया. ए न सुरू होणारा 1 अक्षरी शब्द आहे ए. आता सुरुवातीचं अक्षर पण ए आहे, शेवटचं अक्षर पण ए आहे. आता त्याच्या पुढचं ए न सुरू होणारं आणखी 2 अक्षरी शब्द AN, ॲन म्हणजे एक उपपद आहे हे. ॲन हे काय आहे? उपपद आहे. ॲन एलिफंट असं आपण म्हणतो. ॲन. आता एन न सुरू होणारा शब्द पाहिजे, शेवटी एन आहे, त्यामुळं NET, नेट, नेट म्हणजे जाळे. NET, नेट, नेट म्हणजे जाळे. त्यानंतर टी न सुरू होणारा शब्द पाहिजे. टूअर, TOUR, टूअर, टूअर म्हणजे दौरा. टूअर.
अशा पद्धतीने ए, ॲन, नेट आणि टूअर हे शब्द तयार झाले. आता पुढचं कोड पाहूया. आय न सुरू होणारा एक शब्द आय दिलेला आहे आपल्याला. आता त्याचा शेवटचा अक्षर पण आय आहे, कारण एक अक्षरी शब्द आहे आय म्हणजे मी. आता त्याच्या पुढचा एक शब्द आय न सुरू होणारा आय यस इज म्हणजे आहे, ऑक्झिलरी व्हर्ब इज. त्यानंतर यस न सुरू होणारा यस यू यन सन म्हणजे सूर्य. आता यन न सुरू होणारा शब्द बाई यन ओ यस ई नोज म्हणजे नाक. बघा अशा पद्धतीने आपण हे जे कोड आहे, पझल आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि शब्द तयार केलेले आहेत. आता आपण स्टोरी पाहूया. या स्टोरीमध्ये स्टोरीचं नाव आहे द क्लेव्हर टर्टल. द क्लेव्हर टर्टल. द क्लेव्हर टर्टल म्हणजे काय, तर क्लेव्हर CLEVER क्लेव्हर या शब्दाचा अर्थ आहे हुशार. आणि टर्टल म्हणजे कासव. टर्टल म्हणजे कासव. बघा द क्लेव्हर टर्टल एक हुशार कासव असा त्याचा अर्थ आहे. स्टोरी पाहूया आपण. वन्स ONCE वन्स. स्टोरीच्या सुरुवातीला बऱ्याच वेळा वन्स हा शब्द येतो. वन्स म्हणजे एकदा. वन्स एकदा. सम काही व्हिलेजर्स म्हणजे खेड्यातील लोक, त्यांना खेडूत असा शब्द आहे, खेडूत. वन्स सम व्हिलेजर्स म्हणजे एकदा काही खेडूत लोक. कॉट CAUGHT कॉट म्हणजे पकडले. अ टर्टल इन द. एक टर्टल कुठं, इन द फील्ड शेतामध्ये त्यांनी ते टर्टल पकडलं. शेतात. फील्ड फील्ड म्हणजे शेतात त्यांनी एक टर्टल पकडलं. अँड टूक हिम आणि त्याला नेलं. कुठं नेलं, टू देअर चीफ त्यांच्या प्रमुखाकडं. चीफ या शब्दाचा अर्थ आहे प्रमुख. CHIEP चीफ चीफ म्हणजे प्रमुख. यू मस्ट पुनिश तुम्ही काय केलं पाहिजे, शिक्षा दिली पाहिजे. कुणाला, धिस थीप ह्या चोराला. थीप म्हणजे चोर. हा चोर कोण आहे, त्यांनी चोर कुणाला ठरवलंय, टर्टलला ठरवलेलं आहे. या टर्टलला चोर ठरवलंय त्यांनी. दे सेड ते व्हिलेजर्स म्हणाले तुम्ही या चोराला शिक्षा केली पाहिजे. कुणी शिक्षा केली पाहिजे, चीफनं शिक्षा केली पाहिजे, त्या प्रमुखानं शिक्षा केली पाहिजे. ओह नो अरे नाही, नको सेड द टर्टल म्हणाल नको मला शिक्षा नको. प्लीज कृपया. डोंट थ्रो मला फेकू नका. डोंट म्हणजे नको, थ्रो म्हणजे नको, फेकू नका. मला. बॅक इन द रिव्हर मला नदीमध्ये फेकू नका. रिव्हर म्हणजे नदी. RIVER रिव्हर म्हणजे नदी. मला नदीमध्ये फेकू नका. यू मे हँग मी तुम्ही मला काय करू शकता, बांधून ठेवू शकता, अडकवून ठेवू शकता, फाशी देऊ शकता. हँग मी तुम्ही मला फाशी देऊ शकता. व्हिप मी मला चाबकाचे फटके देऊ शकता. व्हिप या शब्दाचा अर्थ आहे चाबूक. WHIP व्हिप या शब्दाचा अर्थ आहे चाबूक. तुम्ही मला चाबकाचे फटके मारू शकता. बर्न मी मला जाळून टाका.
BURN बर्न, बर्न म्हणजे जाळणे. ऑर किंवा, पुश मी किंवा मला ढकलू शकता. फ्रॉम ए क्लिफ, कुठं, कड्यावरून. क्लिफ, क्लिफ म्हणजे कडा. CLIFF क्लिफ, क्लिफ म्हणजे कडा. तुम्ही मला कड्यावरून ढकलून देऊ शकता, पण काय करू नका, मला नदीत सोडू नका. कोण म्हणतंय, टर्टल म्हणतंय. बट प्लीज प्लीज, बट प्लीज प्लीज, परंतु मला कृपया कृपया, व्हॉटेवर काही झालं तरी, यू डोंट थ्रो मी बॅक इन द रिव्हर, काही झालं तरी मला नदीमध्ये सोडू नका, फेकू नका. त्याचवेळी तो शिप काय म्हणतोय बघा, थ्रो हिम बॅक इन द रिव्हर, असं करा, त्याला फेका, बॅक इन द रिव्हर, परत नदीमध्ये, परत नदीत फेका. द चीफ ऑर्डर्ड, चीफनं आज्ञा केली, त्याला काय करा, नदीमध्ये फेका. द व्हिलेजर्स, त्या खेडूतांनी, थ्रू म्हणजे फेकला, द टर्टल, त्या कासवाला, इन द रिव्हर, नदीमध्ये फेकलं. द टर्टल लाफ्ड, ते कासव हसलं. अँड लाफ्ड, खूप खूप हसलं. अँड स्वॅम अवे, आणि पोहत गेलं. मेरिली, आनंदाने. मेरिली म्हणजे आनंदानं. बघा, ही स्टोरी आहे. त्या कासवानं स्वतःचा जीव कसा वाचवला याचं हे एक स्टोरी, एक युक्ती कशी वापरली टर्टलनं स्वतःचा जीव वाचवण्याकरता, ती ही स्टोरी इथं आपल्याला दिलेली आहे. एक प्राइस टॅग दिलेला आहे, ए प्राइस टॅग. बघा इथं प्राइस टॅग म्हणजे एक छोटस किंमत दर्शवणारी चिठ्ठी. रुपीज, हे चिन्ह रुपीजचं आहे बघा. रुपीज काय, रुपीज 100, रुपीज 100. बन्नी ब्राउन सॉफ्टीज कंपनी, CO म्हणजे कंपनी, सॉफ्ट टॉयज कंपनी. बनी ब्राउन नावाचं एक जे खेळणं आहे त्याचं हे प्राइस टॅग आहे. त्यानंतर अ रॅपर, रॅपर म्हणजे गुंडाळी. आपण एखाद्या गिफ्टवरती गुंडाळत असतो, एखाद्या चॉकलेटचा कागद आहे त्याच्यावरती कंपनीची जाहिरात असते, तसं हे रॅपर आहे. डेली स्वीट्स, डेली स्वीट्स, डेली स्वीट्स, असं हे रॅपर आहे. तुम्ही सुद्धा असं रॅपर करू शकता. एक इथं न्यूज दिलेली आहे बघा, काय न्यूज आहे, CM म्हणजे CM याचा लॉंग फॉर्म आहे चीफ मिनिस्टर, CHIEF चीफ मिनिस्टर, MINISTER चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री, लक्षात ठेवायचं आहे. CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री. CM व्हिजिट्स, भेट दिली. सायन्स फेअर ॲट नगर, नगरमध्ये चीफ मिनिस्टरने सायन्स फेअर म्हणजे विज्ञान जत्रेला भेट दिलेली आहे. आणखी एक न्यूज आहे, 2 इंज्युअर्ड, दोघं जखमी झाले. इन रोड ॲक्सिडेंट, इन रोड ॲक्सिडेंट म्हणजे रस्ता अपघातात दोघं जखमी झाले. नियर चाकण, चाकणच्या जवळ. नियर या शब्दाचा अर्थ आपण पाहिलाय, नियर म्हणजे जवळ, कुठं, चाकणच्या जवळ. इंज्युअर्ड शब्द नवीन आहे बघा, INJURED इंज्युअर्ड, इंज्युअर्ड म्हणजे जखमी झाले. इन रोड ॲक्सिडेंट, रस्ता अपघातामध्ये जखमी झाले चाकणच्या जवळ दोघ जण. आणखी एक न्यूज दिली, लोहगाव स्टुडंट बॅग्स, लोहगाव स्टुडंट्स बॅग रामानुजन प्राईज. बॅग्स म्हणजे जिंकलं त्यांनी, कुणी, लोहगावच्या स्टुडंटनी रामानुजन प्राईज जिंकलेलं आहे. आणखी एक न्यूज आहे, वर्ल्ड कप 2015, वर्ल्ड कप जो आहे त्या संबंधीची न्यूझीलंड बीट, न्यूझीलंडनं बीट म्हणजे हरवलं, न्यूझीलंडनं हरवले. कुणाला, स्कॉटलंड बाय 3 विकेट, न्यूझीलंडनं स्कॉटलंडला 3 विकेटनी हरवलं. आणखी आपल्याला एक छोटीशी कविता
पोएम दिलेली आहे, ग्रिझिली बियर. ग्रिझिली बियर. ग्रिझिली बियर म्हणजे अस्वल. आता हे ग्रिझिलीचा अर्थ काय आहे, तर ग्रिझिली बियर जे आहे ते ग्रिझली बियर, ग्रिझली, ग्रिझली, ग्रिझली बियर हे एक प्रकारचं कासव आहे. कसं आहे, हे भयानक कासव असतं. भयानक कासव असतं, मोठं आणि हिंसक अशा पद्धतीचं. उत्तर अमेरिका नावाचं जे खंड आहे त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये हे ग्रिझली बियर आपल्याला आढळतं. इफ यू एव्हर मीट अ ग्रिझली बियर, तुम्ही जर कधीतरी मीट म्हणजे भेटला, अ ग्रिझली बियर त्या ग्रिझली बियरला जर भेटला, यू मस्ट नेव्हर 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 आस्क हिम, तुम्ही त्याला कधीही विचारू नका, वेअर ही इज गोईंग, तू कुठे चाललास म्हणून. ऑर किंवा व्हॉट ही इज डुईंग, किंवा तो काय करतोय हे सुद्धा त्याला विचारू नका. व्हॉट ही इज डुईंग, तो काय करतोय. फॉर इफ यू एव्हर डिअर, जर तुम्ही असं जर धाडस केलं, टू स्टॉप ग्रिझली बियर, तुम्ही जर त्या ग्रिझली बियरला थांबवण्याचं धाडस केलं, यू विल नेव्हर मीट, तुम्ही कधीही भेटणार नाही, अनदर ग्रिझली बियर, म्हणजे दुसऱ्या एखाद्या ग्रिझली बियरला भेटू शकणार नाही. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ते बियर तुम्हाला खाऊन टाकेल, त्याला जर तुम्ही थांबवलं तर. ही कविता लिहिली आहे मेरी हंटर ऑस्टिन या पोएटने. कविता लिहिणारा जसं मराठीमध्ये आपण म्हणतो कवी, तसं इंग्रजीमध्ये पोएम लिहिणारा पोएट. लक्षात ठेवायचं, POET, पोएट. पोएट म्हणजे कवी. कोण आहे, मेरी हंटर ऑस्टिन असं हे नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पानावरती आपण काही पझल्स पाहिले, द क्लेव्हर टर्टल ही स्टोरी पाहिली, प्राइस टॅग, अ रॅपर, त्यानंतर ग्रिझली बियर आणि काही न्यूज हेडलाईन्स देखील आपण पाहिलेल्या आहेत. तुम्हाला ह्या निश्चितपणे समजल्या असतील. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.